पितृपक्षाच्या काळात जर तुम्ही दान केले तर येणाऱ्या अनेक पिढ्यांना त्याचा लाभ होईल. असे मानले जाते की पितरांच्या नावाने केलेले दान एखाद्या व्यक्तीला 100 पट अधिक लाभ देते. परंतु पितृपक्षाच्या काळात काही गोष्टींचे दान करण्यास मनाई आहे. जर तुम्ही दान केले तर तुम्हाला पितृदोषाचा सामना करावा लागतो. तुम्ही गरीबही होऊ शकता. या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या 10 वस्तू ज्या पितृपक्षाच्या काळात दान करणे अशुभ मानले जाते. पण त्याआधी तुम्ही आमच्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा आणि बेल आयकॉन दाबा. 1. झाडू. पितृपक्षाच्या काळात झाडूचे दान करू नका. झाडू हे लक्ष्मी देवीचे रूप मानले जाते. त्यामुळे कधीही झाडू दान करू नये. श्राद्धाच्या वेळी झाडू दान केल्यास आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. तसेच या दिवसात नवीन झाडू देखील खरेदी करू नका. 2. मीठ. पितृपक्षात चुकूनही मीठ दान करू नये अशी श्रद्धा आहे. असे केल्याने व्यक्तीचे मोठे नुकसान होऊ शकते. असे म्हटले जाते की पितृपक्षात एक दाणे मीठ घालणाऱ्या व्यक्तीला आर्थिक नुकसान सहन करावे लागते आणि कर्जात बुडण्याचा धोकाही असतो. 3. लोखंडी भांडी. शास्त्रानुसार पितृपक्षात चुकूनही लोखंडी भांडी दान करू नयेत. यामागचे कारण म्हणजे ते शनिदेवाशी संबंधित असल्याचे मानले जाते. अशा स्थितीत पितृपक्षाच्या काळात लोखंडी वस्तू दान केल्यास घरामध्ये पितृदोष येऊ शकतो. यासोबतच शनिदोषाचाही सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत तुम्ही लोखंडाऐवजी पितळेची भांडी दान करू शकता. 4. तेल. पितृपक्षात तेलाचे दान करू नये असे मानले जाते. असे केल्यास तुमचे पूर्वज तुमच्यावर नाराज होऊ शकतात. मोहरीचे तेल चुकूनही दान करू नये याची विशेष काळजी घ्या. 5. चप्पल. पितृपक्षात शूज आणि चप्पल दान करणे देखील निषिद्ध मानले जाते. वास्तविक त्याचा संबंध शनिदेवाशी असल्याचे सांगितले जाते. अशा स्थितीत जर तुम्ही या दिवसांमध्ये शूज आणि चप्पल दान केले तर शनी दोषासोबतच तुम्हाला पितृदोषाचाही त्रास होऊ शकतो. तसेच पितरांना मोक्ष मिळत नाही, त्यामुळे त्यांच्या नाराजीला सामोरे जावे लागते. 6. तीक्ष्ण वस्तू. शास्त्रात सांगितले आहे की जे लोक चाकू, सुया, कात्री इत्यादी धारदार वस्तू दान करतात त्यांच्या घरात नेहमी संकटाची परिस्थिती असते. याशिवाय आर्थिक परिस्थितीवरही विपरीत परिणाम होत आहे. 7. काळे कपडे. पितृपक्षाच्या काळात अनेक लोक गरिबांना काळे वस्त्र दान करतात. असे केल्याने त्यांची आर्थिक स्थिती चांगली नसते आणि पितरांच्या नाराजीमुळे घरात नेहमी अशांतता असते. 8. परिधान केलेले कपडे. सहसा लोक ते कपडे दान करतात जे त्यांना घालायचे नाहीत किंवा फाटलेले आहेत. परंतु श्राद्ध पक्षाच्या वेळी तुम्ही परिधान केलेले कपडे दान केल्यास ते तुम्हाला पाप लागू शकते. याशिवाय पितरांच्या कोपामुळे आर्थिक संकटालाही सामोरे जावे लागू शकते. 9. प्लास्टिक वस्तू. धार्मिक मान्यतेनुसार जे लोक प्लास्टिकच्या वस्तू दान करतात त्यांच्या व्यवसायावर वाईट परिणाम होतो. पैशाच्या कमतरतेसोबतच आरोग्याशी संबंधित समस्यांनाही सामोरे जावे लागते. 10. उरलेले अन्न. पितृपक्षामध्ये उरलेले अन्न गरिबांना कधीही दान करू नये. असे केल्याने पितरांची नाराजी होते आणि घरात दारिद्र्य येते. श्राद्ध पक्षादरम्यान पितरांना शुद्ध आणि ताजे अन्नच अर्पण करावे. चुकूनही पितरांना खोटे किंवा उरलेले अन्न देऊ नये.